shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। हाय सई, हाय प्रसाद. हाय. मला माहिती आहे एका शाळेत मी शिक्षक आहे आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका वा वा. ईशाडे. हाय. नाव छोटस आहे पण त्या 2 शब्दांनी माझ्या आयुष्याचं मेडिकल स्टोअर केलंय. हल्ली मी 24 तास जागाच असतो, झोपच लागत नाही मला. आशाताईंचं ते गाणं आहे बघ, इशारो इशारो में दिल लेने वाले, ते हल्ली मी इशाडे इशाडे में दिल लेने वाले असंच ऐकतो. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, माझ्या मनातल्या भावनानं मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या वाहनांसारख्या झालेल्या आहेत. पोचतच नाहीत तिच्यापर्यंत. काय करावं कळत नाहीये. खूप एकटं वाटतं हल्ली, डोळे भरून येतात. एकच साथीदार आहे, मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. काय पुस्तक आहे सई, काय सांगू तुला. पुस्तक आहे, गेले 6 महिने मी हे फॉलो करतो आणि काय सांगू, वाट लावलंय माझी ह्यानी. काहीच होत नाही ह्याच्यासारखं, काहीच होत नाही. मी काय सांगू तुला ना, यातले प्रत्येक टीप मी वाचून काढली आणि प्रत्येक फॉलो केली, काहीही होत नाहीये. आता 142 पानावर एक टीप आहे, स्त्रियांना शरीर सौष्ठव असलेले पुरुष आवडतात. जिम जॉईन केली मी वर्षाची फी भरली जिमची. प्रोटीन इनटेक वाढवला, एवढा अति झाला तो की साईड इफेक्ट होऊन मला छोटीशी शेपूट फुटले माहिती मागे. दाखव. रबर बँड लावून हे केले मी, ती ठेवून दिले मागे. ती काय करायचं हे कळत नाहीये माहितीये का तुला. आता 156 पानावर एक त्यांनी टीप दिलेली आहे, रोज सोमवारी खिडकीत जावं आणि 1 तास शिळी मारावी. ही काय टीप आहे यार, काय सूचना त्यांनी दिलेली आहे. मला ना कधी कधी वाटतं की नुसती अशी काडी टाकून मजा तर बघत बसायचा छंद नाही ना या लेखकाचा. हे त्याला जास्त आवडत नाही का असं मला सतत वाटत असतं. आता बघ, हे बघा 342 पानावर टीप बघ, काय करायचं ते करा. काय टीप आहे ही. ह्याच्यातून या काय समजायचं काय ह्याच्यातून टीप मधून. पण काय करणार आहे, टाकवत नाही रे पुस्तक. जग साथ सोडून जातं पण हे पुस्तक ना बरोबर आहे रे आयुष्यभर. असं ना एक दिलासा मिळतो रे, असं वाटतं की तो लेखक हातात हात घेऊन उभा आहे. येस सम्यार यू कॅन डू इट, असं काहीतरी असं वाटतं माहिती आहे. आता इशाडे मॅडमनी आज मला बोलवलेलं आहे, खूप अर्जंटली असा मेसेज पाठवलेला आहे. मी जातो, काहीतरी महत्त्वाचं काम नक्की असणार आहे. येस मॅडम. फुले कुठे होतात तुम्ही. मी थांबा. आहा. चौगुले काय करताय. सॉरी कुठे मॅडम. होतात तुम्ही. हाय, तुम्ही मला बोलवलं मॅडम. हो मग मी चातकासारखी वाट पाहते तुमची. एक मिनिट, हे वाक्य परत म्हणा. हे शेवटचं वाक्य परत म्हणा. मी चातकासारखी वाट पाहते तुमची. काय हो. काय काय नाही. काय काम काय होतं. मला सांगा चौगुले, हा. एका शाळेतल्या शिक्षकाने मोठ्या हुद्द्यावरच्या शिक्षिकेला प्रपोज करणं, तिच्याशी फ्लर्ट करणं योग्य आहे का. अरे बापरे. नाही सांगा मला, योग्य आहे का. आय एम सॉरी, म्हणजे माझं त्याच्यात काही नाही. ते प्रसाद ओकचं पुस्तक आहे ते माझं. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय. तुम्ही प्रपोज केलंय का मला. नाही ना, मग का सॉरी म्हणताय तुम्ही मला. चौगुले तुम्ही असं कधी, म्हणजे मला सांगा, आयुष्यात तुमच्या एक क्षण तरी मला ह्या बाई आवडतात असा विचार करू शकता का. अरे करूच नाही शकत तुम्ही, माहितीये मला माहितीये तुम्ही तशा नजरेने माझ्याकडे बघूच शकत नाही. हे मी ओळखते ना तुम्हाला चांगलं.
काय मी मनात आणलं तर मी तुम्हाला काय मी तुम्हाला मनात आलं तर म्हणू शकतो. म्हणजे ते महत्वाचं नाही. तुम्ही माझ्यापासून प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? नाही माझ्यावर चिडलेलं हो, नाही. नाही, हा, मग ठीक आहे. तुमच्यावर काय प्रॉब्लेम कशाला काय चिडेन मी? काय झालं कुणामुळे चिडलात तुम्ही? आपल्या शाळेतले चित्रकलेचे शिक्षक कोण? प्रभाकर मोरे सर, त्याचं काय? त्यांनी प्रपोज केलं काल मला. माझी शालू होशील का असा मेसेज केला. व्हॉट? थोड्या वेळाने त्यांनी मला मेसेज केला की इस मजनू की लैला बनोगी क्या. त्या प्रभाकर मोरेने तुम्हाला प्रपोज केला? बघा ना. चित्रकलेच्या त्या शिक्षकाने तुम्हाला प्रपोज केलं? ज्याने एका स्पर्धेत बिबट्या काढला होता, त्याला सर्वोत्कृष्ट कुत्रा म्हणून पारितोषिक मिळालं, त्याने तुम्हाला प्रपोज केलं? बघा ना. उभ्या का आहात तुम्ही? म्हणजे 2 वाजवायला चला माझ्या बरोबर. अजिबात नाही. कुठेही जायचं नाहीये. शांत व्हा तुम्ही. 2 वाजवायला चला. नाही. एकदम शांत. कुठेही जायचं नाहीये. 2 वाजवा. शांत. शांत व्हा. शांत काय व्हा? प्रपोज करतो म्हणजे काय यार? मी असताना तो प्रपोज करतो? म्हणजे मी इथे तुमचं रक्षण करायला उभा असताना तो प्रपोज कसा करतो? वाजवा त्याच्या, वाजवा. नाही. सन चौगुले बास नाही. शांत व्हा. बसा खाली तुम्ही. वाजवा त्याच्या. ऐका माझं. नाही. हे बघा. शांत. मला प्रपोज कसा करतो तो? बास. तुम्हाला प्रपोज कसा करतो तो? होय, ठीक आहे. एवढा डोक्यात राग घालून घेऊ नका. मी काय म्हणते ते ऐका. हे बघा, एखादा माणूस प्रेमात पडतो ना, तेव्हा त्याची मानसिक स्थिती ना अशी हळवी झालेली असते. I don't care. त्याला कसं वागायचं कळत. तुम्हाला नाही कळणार हो. ते प्रेमात आहेत ना. हे बघा, मी हे सगळं हँडल करते. मला सांगा, प्रेमाने हँडल नाही केलं तर कसं होईल? मी आता तुम्हाला समजा म्हटलं आय लव्ह यू, काय म्हणाल तुम्ही? बॅकअप. गणपती बाप्पा मोरया. चलो. कोणाशी बोलताय? नाही तसं नाही. जनरल सांगितलं. तुम्ही हे बघा मॅम ना, मध्ये. नाही आपले रिलेशन्स वेगळे आहेत. तुम्ही मला काही म्हणू शकता, मी तुम्हाला. आपलं घरचं पडतं ना. नाही, घरचं म्हणजे एका घरचं घर का ट्युनिंग आहे ना आपला, अलग बात काय आहे. मोरे नाही, पण मोरे नाही. तो मला माणूस आवडत नाही. मोरे नाही. बास. गप्प बसा. नाही. चिडायचं नाहीये. शांतपणे बोलायचंय. कळतंय का तुम्हाला? तुम्ही बसा तिकडे. हे बघा, ऐका. मुद्दा असा आहे ना की मी आत्ता त्यांना इथे बोलवलंय. 2 सेकंद. मला 2 सेकंद त्यांना. मी 2 साठ नाही. हे सगळं करायचं नाही. आपल्याला शांतपणे बोलायचंय. चौगुले कळतंय का? इथे गोंधळ झाला. बाहेर विद्यार्थ्यांना कळलं, पालकांना कळलं. माझी किती बदनामी होईल. नाही मॅडम, तसलं काय घाबरा नको व्हायला हो. नाही असं. तसलं काही होणार नाही. मी एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षिकेच्या असं प्रेमात पडणं आणि असं काहीतरी करणं हे योग्य आहे का? नाही अयोग्य पण तसं नाही. पण मोरे नाही. पण मोरे नाही. हा, तुम्ही म्हणाल उद्या तू कर तर मी हे म्हणजे माझ्या ओळखीचं कोणी किंवा असं काही कोणी चालेल, किंवा मग मीच पण हे अजिबात मी नाही. पण मग चला लग्न करूया. तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? मी काहीतरी वेगळं सांगते, तुम्ही काहीतरी. ऐका. मी शांतपणे बोलणार आहे त्यांच्याशी. तुम्ही माझे हितचिंतक आहात ना? आहात की नाही? हो आहे. मग तुम्ही एकदम शांतपणे बसा इथे आणि सपोर्ट बना माझा. मी ठरवेन मी कसं बोलायचं, त्यांच्याशी कसं हँडल करायचं ना, ते मी ठरवेन. तुम्ही इथे फक्त आधारासाठी बसा. ठीक आहे. ते कधी पण येतील. मी काही झालं ना तरी मी तुमच्या बाजूने लढणार आहे मॅडम, हे तुम्ही लक्षात बसा. पण मी बोलेन. ठेवा. काय वॉरियर सारखा मी चिडायचं नाहीये. ते आले. बसा खाली. आला रे आला. हे काय आहे मोरे? इकडे या. बसा. इकडे बसा तुम्ही. या. घाबरू नका. काय करताय? बापरे, एवढं घाबरतं का कोणी? बसा. लाऊड ऍक्टिंग केली त्यांनी. 50 साऊथचं पिक्चर एकत्र केल्यावर एवढी ऍक्टिंग होईल तेवढी एका चटकीली. बसा ना. प्रेमात पडलेला माणूस आहे, घाबरले ते. गप्प बसा तुम्ही. मी बोलते त्यांच्याशी. मला पाणी देऊ का? नाही नको. अश्वमूत्र हवंय? मी कोल्ड्रिंक नाही घेत. मला गाला पण सांभाळावा लागतो ना. मी ड्रॉइंगचा शिक्षक आहे का नाही? ड्रॉइंग बोलला. ड्रॉइंग, चित्रकलेला ड्रॉइंग बोलला. आणि तुला गळा काय करायचं रे कामाला? गळ्याने पेंटिंग करणार आहेस? बसा ना चौगुले. गळा साफ कशाला पाहिजे? शांतपणे बोलतेय ना. तुम्ही तिथे बसा तिथे. मी फिरून येणार. एक नाही. मी माझ्या घरी जाईन. मग माझा प्रश्न आहे. मी बोलते, तुम्ही बसा. सपोर्टला बसा फक्त.
मोरे अरे हे मोरे मी आहे मीच आहे. अति करतोय हो खूप, एवढं नाही कोणी करत. घाबरले जवळच आत ना एवढं कोण करतं? घाबरले ते. प्रेमात पडलेला माणूस असाच होतो. शांत बसा तुम्ही. मोरे हे काय आहे? घाबरू नका ना मोरे, मी शांतपणे विचारते. हे बघा, इस मजनू की लैला बनोगी क्या? हे काय आहे? अरे मराठी भाषा नव्हती, महाराष्ट्रात राहतोच ना हो. आज मी. हा मुद्दा आहे का? हिंदी मराठीचा मुद्दा सुरू आहे का? तुम्ही तिथे बसा, काहीतरी बोलून. मला त्यांनी प्रपोज केलंय हा मुद्दा आहे ना. गप्प बसा ना जरा. काय ते तोंड केलंय तर तोंड नीट करा आधी. मोरे मी आहे मोरे. ए कुमार कला केंद्र जा ना, घरी जा ना, सांगते का करायला. बसा ना. फ्रॉड मनुष्य नाही, माझं ऐका तू. नाही खोटं नाही करत आहे ते. खरे घाबरलेत. धसका घेतलाय त्यांनी. मी ओरडत नाहीये. हे बघा, मी शांतपणे विचारतीये की हे हे असं म्हणजे तुमच्या भावना मला कळतायत. पण कसं आहे मॅडम, यांच्यासारखं कुडत कुडत आयुष्य जगायला मला नाही आवडत. माझं कसं आहे, जे माझ्या मनात येतं ते मी बोलून मोकला होतो, आणि जे माझ्या मनात येत नाही ते पण मी बोलून मोकला होतो. माझं मन आहेस ना, त्याच्यासाठी कशाला वाजवतोस? मला त्यांची वाक्य आवडली. प्रसाद ओके त्यांच्या मागे जाऊन उभा राहा. तिकडे जा ना, नाही तर अमेरिकेच्या कडे जा. इकडे कशाला उभा आहेस तू? ऍक्च्युली तेच वाजवतात, मी ऍक्टिंग करतो फक्त. दादा स्किट आहे, खोटं खोटं देतात. हे हे नाही मला माहिती आहे रे, हे माहिती आहे मला. हेच सांगतो मी, नाही ते वाजवतात. अरे आज तुला काही काम नाहीये, तू आलास का मुळात? तू घरी जा तुझ्या. अवघुले कोणाशी बोलताय तुम्ही? नाही, ते हवेत बोलतात. काय? आपले राजपूत सर कशी भिंतीबरोबर बोलतात तशी त्यांना सवय झालेली आहे. ए जा रे ए. हे बघ तोंड बघा, त्याचं तोंड बघा. घाबरवू नका तुम्ही. मगर हसते बघा, ते तसं दिसतं तो कसे चेहरा. हसते मगर? काहीतरी बोलू नका. बसा तिकडे. आणि एक असं नाही. गप्प बसा. चिडू नका तुम्ही. शांतपणे बोलायचंय. पण मॅडम, हं? माझं तसं नाही आहे. मी जिकडे मिळेल तिकडे माझं मन मोकलं करतो का नाही. कोणीतरी म्हटलेलं आहे, दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है भी. आणि मन म्हणजे काय हो? मन म्हणजे हृदयाचा आरसा असतो. तुझ्या मनाच्या बॉब्या करून ना, तळून ना, इथे कर चावल्या पाहिजेत. बोलताय ते गाणं गातोय तो, दिल तो बच्चा आहे वगैरे, ही गाणी आहेत, त्याचं पण स्वतःच तुम्ही काही क- नाही. तुम्ही कसं बोलताय? हे फ्रॉड प्लीज. हो पण ही भाषा आहे का बोलण्याची? बसा ना तुम्ही जरा. असं नका बोलू. मी हँडल करते हे सगळं. मोरे हे बघ कुठलं रे हे? मी एवढं येऊ का रे? हे बघा, मला तुमच्या भावना कळतायत. म्हणजे एखाद्याबद्दल अशा भावना असण्यात, त्या व्यक्त करण्यात काहीच चूक नाहीये. मला आय रिस्पेक्ट दॅट. पण कसं आहे ना, मला कोणी आय लव्ह यू म्हटलं तर चालेल मला. आय लव्ह यू. हा? आय लव्ह यू कसं बोलतो रेस तू? ए डायरेक्ट कसं बोलतोस तू? एक मिनिट. मी बोलते ना त्यांच्याशी, कळत नाही सांगितलेलं. तिथे बसा गपचूप. एक शब्द नकोय मला. गप्प एकदम. मोरे मीच आहे. एवढं नका घाबरू मोरे. मीच आहे की नाही? मी आहे ना. हा हे बघा, माझं बसा खाली. माझं म्हणणं आहे की व्यक्त करायला म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये. फक्त तुमची भाषा ना ती फार थिल्लर होती मोरे. हा. आपण सुशिक्षित माणसं आहोत की नाही? म्हणून तर मॅडम मी तुम्हाला मेसेज टाईप करून पाठवला. मी व्हॉइस नोट नसती का पाठवली? खरं म्हणजे मी तुम्हाला ड्रॉइंग काढून पाठवणार होतो. ड्रॉइंग पाठवतोय हा, ड्रॉइंग पाठवतोय. आणि व्हाईस नोट म्हणतो. कुठला हा शिक्षक आहे? बसा गप्प. त्यांना काहीही बोलू दे. शब्दांचा मुद्दा नाही हा. तुम्ही गप्प बसा जरा. मोरे ए चल रे. करतो. हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकते, पण मी मुख्याध्यापिका आहे हे तुम्ही विसरून चालणार नाही ना? कसं आहे ना मॅडम, फुलाला सुगंध आणि माझ्यातल्या मोरेला मनातल्या भावना लपवता येत नाहीत. बाई बाई. कोणीतरी म्हटलेलेच आहे,
सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से और खुशबू नहीं आती कागज के फूलों से. हाय 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 खडतूस वाक्य आहे ते. काय बोलताय? या स्टेजवर असं वाक्य ना तो एडिटर दाताने कापतो आणि फेकतो. का बोलताय? अरे अरे गाणं येतं गप्प बसा. सच्चाई मी शेवटचं सांगते हा. आता जर गप्प एकतर गप्प बसा नाही तर प्लीज गेट आउट. बसायचंय ना इथे. आवाज नाही पाहिजे मला तोंडातून. गप्प बसणार. हा मोरे. ऐका मला कळतंय पण हे मी स्पष्टच सांगते तुम्हाला. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स पण मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही. मला चालेल. मी तुमची वाट पाहीन. मग 50 वर्ष थांबाल. अशाला ऑप्शन कशाला देताय तुम्ही? तो म्हाताला थांबेल ना 50 वर्ष मग लग्न करावं लागेल तुम्हाला. थांबा ना. गप्प बसा तिकडे तुम्ही. मी हँडल करू का तुम्हाला बाहेर जायचंय? गप्प एकदम. मोरे नका. ऐका मीच आहे ना. घाबरू नका. हा मला एक वचन द्याल. दिलं. तुम्ही जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणार. हा कसला बरं वाईट काय बोलताय? हा कसला बरं वाईट करून घेणार आहे? आजकाल काही होऊ शकतं. मी कालच एक न्यूज वाचली. काय? प्रेयसीने नकार दिला म्हणून प्रियकराने विहिरीत उडी मारली आणि जीव दिला यांनी विहिरीत उडी मारली तर मी काय करू? फट्टू आहे हा. अगं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करणार आहे. ऐका अरे अरे उंटावर बसून कळत नाही ब्रेक कुठे आता? जरा रडतायत ते. कोण कसा कोण रडता? फ्रॉड मनुष्य आहे तो. अरे ऐका शांत व्हा. शांत व्हा. ते करतो. हा? शांत एकदम शांत. आता हात नाही लावायचा त्याला. गप्प बसा ना. अहो इमोशनल झाले ते. मी त्यांच्या कलेने घेतली. खड्ड्यात गेली त्याची कला जाळून टाका त्याच्या कलेला. सर ऐका ना. सॉरी सॉरी. तुम्ही ना मला वाटेल ते बोला पण माझ्या ड्रॉइंगला काय बोलू नका हो. पोटा पाण्याचा धंदा आहे. ए तुझा कसला रे पोटापाण्याचा धंदा? ड्रॉइंग म्हणतोस तू चित्रकलेला. आणि तुझी चित्रकला माहिती आहे काय आहे ते? हा माणूस काढतो ह्याला पाय काढता येत नाही. सगळ्यांच्या इकडे गुडघ्याखाली गवत दाखवतो. हा त्याचा माणूस. सुटापुटातला माणूस इथे गवत खाली सगळीकडे. त्या दिवशी चंद्रावर गेलेला पहिला माणूस म्हणून नील आर्मस्ट्रॉंग काढला. त्याच्याही गुडघ्या खाली गवत. याच्या बापाने तिकडे चंद्रावर जाऊन गवत पेरलंय. ते मला पाय काढता येत नाही ना म्हणून. अरे पाय काय तुला काहीच काढता येत नाही. ह्याचा भिकारी बघा येता भिकारी. म्हणजे भिकाऱ्याला हात असं पकडतो ना भांड्याला. हात पकडताना तो हात दाखवता येत नाही त्याला. डायरेक्ट मनगटाला भांड गोल असं दाखवतो तो. सगळे भिकारी असे. लग्नात मठ्ठावाड्याला डाव असतो ना तो दिसतो हाताला लावलेला असा. जाऊ द्या ना. अरे नाही येत तो. त्याला ओळखीने लागलेला आहे तो चित्रकलेला म्हणून. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्लीज गेट आउट. इथे बसायचं असेल तर गप्प बसा. आता मी शेवटचं सांगते नाही तर आय एम गोइंग टू थ्रो यू आउट. मोरे हे बघा मला कळतंय. लेट झाला आता. आता मोरेला नाही गेला. आता विसरला होता म्हातारा. मी बोलतो म्हातारा विसरतो. प्रेमात होतं असं. गप्प बसा. हे बघा मला सगळं कळतंय आणि खरंच मला मला तुम्हाला डिसरिस्पेक्ट नाही करायचा आहे पण आपण पिढ्या घडवत असतो त्यामुळे शाळेमध्ये मला हे असे मेसेजेस केलेले मला चालणार नाहीत. कळलंय तुम्हाला? मॅडम मी मुद्दाम नाही करत. ढगाला थोडीच माहिती असतं कधी आणि कुठे बरसायचं. मी पण एक ढग आहे. प्रेमाचा ढग. मी जिकडे मिळेल तिकडे बरसतो का नाही? याच्या ढगात छत्री घालून उघडू मी? आज सेकंद द्या मला. मला छत्री घालून उघडायचे फाक. काय बोलताय चौगुले तुम्ही? काय ही भाषा? तुम्ही किती शूड आहात. अरे माणुसकी नावाची गोष्ट तुमच्यात काही आहे की नाही? मॅडम, तुम्हाला काय भाषा आहे ही? तुला कळत कसं नाही? धन्य आहात तुम्ही. फ्रॉड बस झालं. हा विषय मला आत्ता इथे संपवायचा आहे. मला याबद्दल परत काही बोलायचं नाहीये. मला माफीनामा लिहून द्या.
ए ए ए हा कागद घ्या. चल हे पेन घ्या. माफी ना ए चल लिह. धरा. हे घ्या. 1 मिनिट थांबा. हे घ्या. माफीनामा लिहून द्या. मी यापुढे शाळेतल्या कुठल्याही शिक्षिकेला मी सांगते ना, तुम्ही सांगा. बसा खाली तिकडे. शाळेतल्या कुठल्याही शिक्षिकेला मी अशा पद्धतीचे प्रेमाचे आक्षेपार्ह मेसेजेस करणार नाही. लिहून द्या. मॅडम माझे हात तरतरत आहेत, मी नाही लिहू शकत. फायनली जिभेने लिह जिभेने लिह. यांना लिहायला ऐका सांगा. ऐका ना, एवढं नाही घाबरायचं. नाही यांना माझे मी हरकत नाही, एवढं घाबरायचं कशाला. लिहायला सांगा. मी कशाला लिहू? लिहा ना. नाही पण माझ्या हातून चुकत झालेलं नाही ना. त्यांच्या वतीने लिहा ना. काय माणूस की आहे की नाही हो तुमच्या चौगले. भेट तुम्हाला भेट खरंच नीट बोला. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं बोला. लिहा पटापटा आता त्यांच्या वतीने. मी कुठल्याही शाळेतल्या शिक्षिकेला अशा पद्धतीचे प्रेमाचे आक्षेपार्ह मेसेजेस करणार नाही. हा त्यांना सही करायला द्या. सही करे. इथे वा. अय्या. बरोबर ना. आणि हा विषय आता माझ्यासाठी इथे संपलेला आहे. याबद्दल कुणीच शाळेत चर्चा करणार नाही. अरे आणि समीर चौगुले म्हणून सही केली. मला चर्चा करायची नाहीये याबद्दल आता काहीही. नाही मॅडम समीर चौगुले इकडे द्या. हे बघा, अरे हा पेपर आता माझ्याकडे आहे. हा मी जपून माझ्याकडे ठेवणार आहे. आणि जर परत असं काही घडलं ना मोरे, सॉरी मी रागाने बोलते पण हे खूप महत्वाचं आहे. जर परत असं काही घडलं तर हा पेपर नोटीस बोर्डवर लागेल. अरे नाही जी व्हायची ती बदनामी होऊ दे त्यांची. समीर- सरळ बदनामी होऊ दे. मला माफ करा पण माझी काही चूक नाहीये ह्याच्यामध्ये. खाली समीर मी चौगुले- एक चान्स देते तुम्हाला. हे माझ्याकडे आहे. मॅडम खाली समीर नोटीस बोर्डवर लावेन मी परत असं काही याचा झालं अर्थ- तर विषय संपला. याचा अर्थ मी ते- मला याबद्दल काही बोलायचं नाहीये. मी वर्गावर जातीये. अरे तू माझ्या नावाने कशाला सही? मला काही ऐकायचं नाहीये. ऐका मॅडम ऐका. आपण आपल्या कामाला लागा. अरे अहो नोटीस बोर्डावर कामाला लागणार लागा. समीर चौगुले असं कर. काय तू बरा होतास ना काही महिन्यांपूर्वी? आम्हा हा अचानक हे डोक्यात कुठून आलं तुला? प्रपोज विपोज करायचं? खरं सांग, खरं खरं सांग. मी ते प्रसाद ओकचं पुस्तक वाचलं ना, मन कसं जिंकावं. ते 142 पानावर असं लिहिलेलं होतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडली तर डायरेक्ट प्रपोज मारायचं आणि तिकडून जर नकार आला तर आपण असं हलवं व्हायचं. मग काय होतं, ती व्यक्ती आहे ना आपल्याबद्दल ना तिला ना सहानुभूती वाटायला लागते. आता नकार भेटला कधी होकार भेटू शकतो ना. काय अरे हे माझ्या पुस्तकातच नव्हतं. प्रत्येकासाठी वेगळं पुस्तक लिहिलंयस तू? अरे प्रसाद ओका किती जणांचं आयुष्य बर्बाद केलंस तू. तुला मी दाखवतो. वा 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 कमाल परफॉर्मन्स. चित्रकलेच्या शिक्षकांचा हा ट्विस्ट फारच भारी होता. त्यांच्या साथीनं तुम्ही खूपच छान हास्य चित्र रंगवलं. मजा आली. बघूया मन कसं जिंकावं फेम. प्रसाद ओक काय म्हणतात? अफलातून फारच मजा आली. मोरे काहीतरी वेगळाच होतास तू आज आणि मजा आली बघताना. ईशा मस्त नेहमीप्रमाणे. समय ते सोमवारी खिडकीत जाऊन शिट्टी वाजवण्याची सूचना आहे तिथलं पुढचं वाक्य मिस केलंस तू. सोबत सई तामळकर पण असावी कारण मला शिट्टी वाजवता येत नाही. समय अफाट आहेस तू, वा वा अफाट. वा वा वा. भन्नाट केलंस तू आज आणि लिहिलं पण फार गोड होतंस. मजा आली. वंडरफुल. वा वा. प्राजक्ता जी मुझे एक बात करनी थी. हाँ हाँ बोलिए. जैसे ही मेरे एम्प्लॉय को पता चला कि मैं महाराष्ट्र की हास्य यात्रा में जाने वाला हूँ तो वासु परिवार में जितने भी मेरे मराठी भाई बहन हैं उन लोगों ने एक रिक्वेस्ट भेजी है समीर जी के लिए खास. समीर जी क्या हमारे वासु परिवार के लिए एक बार आप डेडिकेशन करते हुए डोरबेल बजा सकते हैं? कम ऑन. थैंक यू. थँक्यू समीर दादा. सो स्वीट. थँक्यू थँक्यू. थँक्यू.